हॅलो. तर आज मी बनवली होती बटाट्याची भाजी. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी बटाटा शिजवून घेतला होता. तर 2 बटाटे मी कट करून 2-3 शिट्ट्या देऊन कुकरला शिजवून घेतला होता. नंतर मी कांदा चिरून घेतला होता बटाटे शिजूपर्यंत. एक कांदा 2 मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या आणि कांदा मी उभा कट केला होता. आणि अशा प्रकारे मी इथं बटाटे एक बारीक बारीक कट करून घेतले होते आणि स्मॅश करून घेतले होते चाकूनेच. एकदम बारीक कट केला होता मी बटाटा, त्याचे क्यूब ठेवले नव्हते. तर कटिंग झाल्यानंतर मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. तेलामध्ये तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरे मोहरीची फोडणी दिली. नंतर मी उभा बारीक चिरलेला कांदा टाकला होता. तर इथं पांढरा कांदा घेतला आहे मी, कारण माझ्याकडे लाल कांदा माझ्याकडचा संपला होता, त्यामुळे मी पांढरा कांदा होता माझ्याकडे, मी तोच इथं टाकला होता फोडणीला. नंतर मी मीठ टाकलं थोडंसं, कारण पांढरा हा कांदा आहे त्याच्यामध्ये खूप पाणी असतं, तर तो भाजत नाही फास्ट, त्यामुळे मी मीठ टाकून घेतलं होतं. तर कांदा अशा प्रकारे इथं भाजून घेतला होता मी ब्राऊन होईपर्यंत. नंतर त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं होतं, कारण पटकन कांदा भाजण्यासाठी. कांदा भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली होती. तर ही डीमार्टमधली आलं लसूण पेस्ट मी इन्स्टंटवाली टाकली होती. आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली होती. आणि हळद टाकली होती कारण मी पिवळ्या बटाट्याची भाजी मी बनवत होते इथं. नंतर त्यामध्ये मी इथं असं स्मॅश केलेला बटाटा ॲड केला होता आणि चांगलं असं अशा प्रकारे मिक्स करून घेतलं मी. कांदा मिरचीमध्ये बटाट्याची भाजी अशा प्रकारे इथं तयार झाली होती. तर अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.